द होली सायन्स अध्याय 2 द गोल लक्ष्य. आपल्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे? आपण फक्त जगण्यासाठी आहोत की काहीतरी दहन साधण्यासाठी? नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. हा प्रश्न प्रत्येक मनाला विचार करायला लावतो. स्वामी श्री युक्तेश्वर गिरी या अध्यायात सांगतात की जीवनाचा मुख्य उद्देश म्हणजे मोक्ष आणि आत्मज्ञान, म्हणजेच आत्म्याचे परमात्म्याशी एकत्व साधणे. हे साधणे केवळ शारीरिक किंवा भौतिक प्रगतीने शक्य नाही. ते चेतना, ज्ञान आणि साधनेच्या माध्यमातून साधले जाते. अध्यायात स्वामी युक्तेश्वर स्पष्ट करतात की आपली मूळ वास्तविकता म्हणजे शुद्ध चेतना आहे आणि जीवनातल्या सर्व सुख, दुःख, आनंद, दुःख आणि अनुभव या चेतनेचे प्रतिबिंब आहेत. आपल्या जीवनात जे काही अनुभव येतात ते आत्म्याच्या विकासासाठीच असतात. प्रत्येक सुखशोक, प्रत्येक संकट हे आपल्याला स्वतःच्या मूळ स्वरूपाकडे परत घेऊन जाण्याचे माध्यम आहेत. हा अध्याय आपल्याला शिकवतो की खरा सुख, शांती आणि समाधी ही बाह्य जगात नाही, तर आतल्या जागरूकतेत आहे. प्रत्येक माणूस जरी वेगळ्या धर्म, संस्कृती आणि मार्गावर असला तरी अंतिम उद्देश सर्वांसाठी सारखा आहे. स्वतःला ओळखणे आणि आत्म्यातील दिव्यता अनुभवणे. स्वामी युक्तेश्वर सांगतात की जीवनातील प्रत्येक अनुभव, प्रत्येक संकट आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे, मोहापासून मुक्तीकडे घेऊन जातो. त्यामुळे आपल्याला जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला एक साधनेची संधी म्हणून पाहणे गरजेचे आहे. सराव आणि साधने, प्रॅक्टिसेस. अध्यायात सूचित केलेल्या मार्गांचा अवलंब करून आपण स्वतःच्या आत्म्याच्या उद्देशाकडे वाटचाल करू शकतो. रोज थोडा वेळ ध्यानासाठी द्या, श्वास आणि मनावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक अनुभवावर विचार करा की हे मला माझ्या आत्मज्ञानाकडे घेऊन जात आहे की नाही. नैतिक जीवनशैली स्वीकारा. सत्य बोलणे, हिंसा टाळणे, प्रेम आणि दया प्रकट करणे. आंतरिक शांती साधण्यासाठी ध्यान, मंत्रजप किंवा ओम स्पंदनाचा सराव करा. या साधनांमुळे मन शुद्ध होते, विचार स्थिर होतात आणि आत्म्याशी संपर्क दृढ होतो. स्वामी युक्तेश्वर सांगतात की जीवनाचा खरा आनंद आणि समाधी ही फक्त या अंतर्ज्ञानातून येते आणि प्रत्येकाला हे अनुभव घेता येईल, फक्त प्रयत्न आणि समर्पण आवश्यक आहे. अध्याय 2 आपल्याला शिकवतो की जीवनाचा अंतिम उद्देश म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी एकत्व साधणे आणि हा प्रवास अभ्यास, साधना, नैतिकता आणि आंतरिक जागरूकतेद्वारे साध्य होतो. बाहेरील आनंद किंवा सत्व परिणाम ही फक्त क्षणिक आहेत. खरा आनंद आणि शाश्वत शांती फक्त आत्म्याच्या ओळखीमध्ये आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर कृपया कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा. तुमचा अभिप्राय आम्हाला पुढील अध्याय आणखी प्रभावी बनवायला मदत करेल. हा अध्याय ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढील भागात पुन्हा भेटू.